नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तसेच भावी शिक्षकांनो आणि माझ्या आवडत्या मित्रांनो. आज आपण आपला जो उपक्रम आहे पहिल्याच प्रयत्नात सीईटी असो की टीईटी असो पहिल्याच प्रयत्नात पास, हा उपक्रमाअंतर्गत आपण आजचा मराठीचा हा 7वा व्हिडिओ जो आहे, 7वी तासिका जी आहे, जी अविकारी शब्दाची आहे ती आपण घेऊन आलेलो आहेत. मागच्या तासिकेला आपण या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले होते. आताच्या तासिकेमध्ये आपण जो पुढचा अविकारी शब्द आहे 7वा, म्हणजे अविकारी शब्द तिसरा, कारण एकूण जे शब्दाच्या जाती आहेत त्या 8 आहेत, त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी. तर अविकारी मधला आपण हा तिसरा जो भाग आहे किंवा तिसरा जो प्रकार आहे तो बघत आहोत, ज्याचं नाव आहे उभयान्वयी अव्यय. तर या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण उभयान्वयी अव्यय आणि त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. तुम्ही या मागचे जे काही आपले व्हिडिओ आहेत विकारी शब्दाचे अविकारी शब्दाचे ते नक्की बघा. त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत, तर या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. पण विनंती आहे की जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला त्या ठिकाणी ऑलवर ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पडला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला वेळ न घेता आपण लगेच आपल्या विषयाकडे जाऊया. उभयान्वयी अव्यय हा एक अविकारी शब्दाची जात आहे. आता दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्ये यांना जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा एक तर वाक्य जोडण्याचं काम करतो किंवा तो शब्द जोडण्याचं काम करतो. तर अशा अविकारी शब्दाला काय म्हणायचं आहे? आपण त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. तर या उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. मग प्रधानत्व सूचक मध्ये काय केलं जातं? समान दर्जाची वाक्य किंवा शब्द जोडले जातात. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी जे शब्द असतात त्याचा दर्जा कसा असतो? समान असतो. असं नाही की एक कमी आणि एक जास्त, दोन्ही समान दर्जाची समान अर्थाची वाक्य त्या ठिकाणी घेतली जातात. एक तर शब्द असतात किंवा वाक्य असतात, त्यांना या ठिकाणी त्या शब्दाने जोडलं जातं. त्याच्यानंतर गौणत्व सूचक यामध्ये मात्र समान दर्जाची वाक्य घेतली नसतात. एक वाक्य मुख्य असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं जे त्याला जोडलं जातं, म्हणजे त्याचंच उपवाक्य ते असतं. तर अशा प्रकारे पहिल्या प्रधानत्वामध्ये दोन्ही समान दर्जाची वाक्य जोडली जातात किंवा शब्द जोडले जातात. आणि गौणत्व सूचक हा जो प्रकार आहे यामध्ये मात्र एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. त्या दोघांना या ठिकाणी उभयान्वयी अव्यय या अविकारी शब्दांनी जोडलं जातं. आता आपण प्रधानत्व सूचक हा जो प्रकार आहे त्याचा अभ्यास करूया. बघा, प्रधानत्व सूचक यामध्ये आपण शिकल्याप्रमाणे समान दर्जाची वाक्य जोडण्याचं काम केलं जातं. तर या ठिकाणी त्याचे 4 प्रकार पडतात. लक्षात येण्यासारखे काही जास्त अवघड नाही. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक, समुच्चय बोधक 2 वाक्य जोडली जातात. यामध्ये 2 वाक्य जोडली जातात. मग ती 2 वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात, आता एक लक्षात घ्यायचंय, यामध्ये मात्र समान दर्जाचे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडली जातात. 4ही ठिकाणी हे मात्र सगळ्यामध्ये कॉमन आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी 2 वाक्य जोडली जातात समुच्चय बोधक. त्यामध्ये आणि व किंवा शिवाय अशा प्रकारे एकतर आणि न जोडलं जातं किंवा व न जोडलं जातं किंवा शिवाय या अविकारी शब्दानं जोडलं जातं. एक त्याच्यानंतर विकल्प यांची जी उदाहरणं आहेत ते आपण सगळे शेवटी बघणार आहोत. विकल्प बोधक, तर यामध्ये 2 पर्यायापैकी एक पर्याय त्या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे या ठिकाणी समान असतो पण आपल्याला चॉईस करायचा असतो. दोन्ही पर्याय जे असतात समान दर्जाचे असतात, पण या अशा प्रकारच्या वाक्यामध्ये ते काय केलं जातं? त्या दोघातून एकाला चॉईस करायचं असतं, म्हणजे निवडायचं असतं. म्हणून या ठिकाणी विकल्प बोधक त्याला म्हटलं जातं. तर मग 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडण्यासाठी आपल्याला दर्शविलं जातं. पण मग ते 2 पर्याय दाखवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी किंवा, अथवा, वा, अगर हे शब्द वापरले जातात. म्हणजे आपल्या लक्षात येतं या ठिकाणी पर्याय दाखवण्यासाठी किंवा, अथवा, वा, अगर यांचा या अविकारी शब्दांचा उपयोग केला जातो. मात्र ते दोन्ही पण समान दर्जाचे असतात, ते विकल्प लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं आहे न्यूनत्व बोधक. या ठिकाणी न्यूनत्व म्हणजे आपण न्यूनत्व म्हणजे कमी. तर या ठिकाणी 2 वाक्यातील त्या 2 वाक्यामध्ये एकतर कमतरता दाखवली जाते किंवा दोघांमध्ये विरोध दाखवला जातो. लक्षात, न्यूनत्व मध्ये काय आहे? त्या 2 वाक्यामधली कमतरता
त्यांच्यामधली कमतरता दाखवली जाते किंवा त्यांच्यामध्ये आपसात असलेला विरोध दाखवण्याचं काम केलं जातं. तर मग असे जे शब्द असतात, असे जे वाक्य असतात त्यांना जोडण्यासाठी पण, परंतु, परी, बाकी, किंतु, किंतु, परंतु, त्यानंतर पण, परी आणि बाकी या अविकारी शब्दांचा उपयोग केला जातो. मग असे जर वाक्य असतील किंवा असे जर शब्द असतील अविकारी शब्द, तर त्यांना न्यूनत्व बोधक असा म्हणायचं आहे. तर या ठिकाणी हे जे उपप्रकार आहेत, हे उपप्रकार शक्यतो 6 ते 8चा जो आपला 2 नंबरचा पेपर आहे त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, म्हणून थोडं लक्षपूर्वक ऐका. परिणाम बोधक. आता या ठिकाणी परिणाम, तर याच्यामध्ये एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झालेला असतो. दोन्ही वाक्य समान दर्जाचे असतात, परंतु एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झालेला असतो. मग अशा दोन वाक्यांना जोडण्यासाठी म्हणून, याकरिता, सबब, तस्मात अशा प्रकारच्या अविकारी शब्दांचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी आपण हे शब्द तर ओळखायचे आहेत, परंतु त्या ठिकाणी त्या वाक्याच्या अर्थावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं. जर त्या ठिकाणी एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होत असेल तर या ठिकाणी ते वाक्य परिणाम बोधक आहे समजावं. त्यानंतर कमी दाखवलेली आहे किंवा विरोध दाखवलेला आहे आणि मग अशा प्रकारचे या ठिकाणी शब्द आलेले आहेत, समजून घ्यायचं की तो जो उपप्रकार आहे तो आहे न्यूनत्व बोधक. त्यानंतर 2 पर्यायापैकी किंवा 2 विकल्पापैकी एकाला निवडायचं असेल आणि अशा प्रकारचे शब्द आले असतील किंवा, अथवा, वा, अगर, तर समजून घ्यायचं तो विकल्प बोधक आहे. आणि पहिला जो समुच्चय बोधक म्हणजे त्या ठिकाणी 2 वाक्याला जोडायचं काम करतात. म्हणजे या ठिकाणी काही नाही, फक्त 2 वाक्याला जोडलेलं आहे, आणि, व, शिवाय या वाक्यानं. तर अशा प्रकारे प्रधानत्व सूचक जे काही प्रकार आहे या प्रकारामध्ये हे 4 उपप्रकार होते. आणि हे सर्व जे लाल अक्षरामध्ये आहेत, आणि, व, शिवाय, किंवा, अथवा, वा, अगर, पण, परंतु, परी, बाकी, किंतु, म्हणून, याकरिता, सबब, तस्मात, हे सर्व कोणते अविकारी शब्द आहेत तर ते आहेत उभयान्वयी अव्यय आहेत. आणि त्यामध्ये कोणता प्रकार? प्रधानत्व सूचक प्रकार आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो आपण बघूया. गौणत्व. एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं. अशी जे वाक्य असतात त्या वाक्याला जोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कोण जोडतं? ते उभयान्वयी अव्यय जोडतो. मग असे वाक्य जोडण्यासाठी जे उभयान्वयी अव्यय आलेले असतात ते असतात, कोणते असतात? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्याचे सुद्धा 4 प्रकार आहेत, ते आपण बघूया. स्वरूप बोधक. पहिल्या शब्दाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामध्ये पहिला जो वाक्य आहे त्या वाक्यामधलं काय किंवा पहिला शब्द जो असतो त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे की, म्हणजे की. उदाहरणार्थ माणूस किंवा राम हा देव माणूस आहे. राम म्हणजे देव माणूस. बघा स्वरूप दाखवले, राम म्हणजे देव माणूस. या ठिकाणी म्हणजे या शब्दाचा वापरून त्या ठिकाणी त्याचं स्वरूप दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर उद्देशबोधक. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग उद्देश मध्ये आपण कळतं की त्या ठिकाणी उद्देश दाखवण्यात आलेला आहे. एका वाक्याचा उद्देश स्पष्ट केला जातो. त्यामध्ये कोणत्या तरी एका वाक्याचा उद्देश स्पष्ट केलेला असतो. म्हणून आणि सबब हे 2 या ठिकाणी उभयान्वयी अव्यय वापरून त्या ठिकाणी वाक्याचा उद्देश स्पष्ट केलेला असतो. कारण बोधक. वाक्यातील कारण सांगितलं जातं. त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कारण आणि कारण की हे शब्द वापरून त्या ठिकाणी कारण दाखवण्याचं काम केलं जातं, म्हणून त्याला कारण बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. आणि संकेत बोधक, सगळ्यात शेवटचं संकेत. अट किंवा संकेत त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्या ठिकाणी 2 शब्द आलेले असतात जे जोडण्याचं काम करतात. जर, तर, जरी, तरी. जर असे आले तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं एक ते संकेत आहे, संकेत बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. अशा प्रकारे 2 जे मुख्य प्रकार आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचे जे उपप्रकार आहेत ते उपप्रकार सुद्धा आपल्या त्या शब्दावरून किंवा वाक्याच्या अर्थावरून आपल्या लक्षात येतात. आता याचा सराव व्हावा म्हणून या ठिकाणी आपण काही वाक्य घेतलेली आहेत. उदाहरणार्थ राम आणि श्याम समुच्चय. राम आणि श्याम या ठिकाणी 2 शब्दाला जोडण्याचं काम केलेलं आहे. प्रधानत्वचा हा प्रकार आहे. समुच्चय बोधक प्रधानत्व उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर अभ्यास कर नाही तर नापास होशील. परिणाम होणार आहे बघा. अभ्यास नाही केला तर या ठिकाणी त्याचा परिणाम काय होणार आहे? नापास होणार आहे. म्हणजे परिणामवाचक या ठिकाणी तो प्रकार आहे. त्याच्यानंतर तो आला पण मला भेटला नाही. कमी दाखवलेली आहे
किंवा विरोध दाखवलेला आहे, न्यूनत्व. कोणतं आहे? न्यूनत्व. त्याच्यानंतर जर पाऊस पडला तर पीक येईल, संकेत. आपण सगळ्या शेवटचं बघितलं गौणत्व मधलं. एक वाक्य मुख्य आहे आणि दुसरं वाक्य त्याला जोडून गौण मानलं जातं. जर पाऊस पडला तर पीक येईल, संकेत गौणत्व वाक्य आहे. त्याच्यानंतर राम किंवा रमेश येईल, या ठिकाणी किंवा या शब्दानं जोडण्याचं काम केलेलं आहे. हे उभयान्वयी अव्यय आहे. या उभयान्वयी अव्ययानं या ठिकाणी राम आणि श्यामला जोडण्याचं काम केलेलं आहे. तर या ठिकाणी राम किंवा, बघा या ठिकाणी जोडलंय, पण काय केलंय, कशाने जोडलंय? निवडायचं आहे, विकल्प निवडायचा आपल्याला. एक तर राम किंवा श्याम, राम येईल किंवा श्याम येईल. तर किंवा विकल्प दिलेला आहे, म्हणजे विकल्प जो आपला विकल्पवाचक जो आहे तो विकल्पवाचक हे उपप्रकार आहे. अमर म्हणजे देव माणूस, मग कशी म्हटलं मी, राम म्हणजे देव माणूस, अमर म्हणजे देव माणूस, म्हणजे स्वरूप. या ठिकाणी स्वरूप दाखवण्याचं काम केलेलं आहे, गौणत्व. दुसऱ्या प्रकारामधला तो उपप्रकार आहे. त्याला शिकायचे आहे म्हणून तो शाळेत जातो. उद्देश स्पष्ट केलाय. तो शाळेत का जातो? तर त्याला शिकायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी उद्देश दाखवण्याचं काम केलेलं आहे. तर हे आपण 7 वाक्य या ठिकाणी घेतलेले होते. पुढचे आणखी तुम्ही स्वतः या ठिकाणी वाक्य शोधायचे आहे. फक्त एक लक्षात ठेवा की उभयान्वयी अव्यय जो आहे त्याचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि त्या ठिकाणी समान दर्जाची वाक्य जोडण्याचं काम केलं जातं. त्याचप्रमाणे दुसऱ्या याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, तर दुसऱ्यामध्ये काय असतं? उपवाक्य असतं. पहिल्या प्रकारामध्ये जो प्रधानत्व असतं त्यामध्ये समान दर्जाचे वाक्य असतात आणि दुसरा जो प्रकार आहे त्या गौणत्व सूचकमध्ये मात्र एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं उपवाक्य असतं. तर या प्रकारे कधी कधी फक्त मुख्य प्रकार विचारला जातो, कधी कधी उपप्रकार सुद्धा विचारला जातो. आशा करतो की ही तासिका तुम्हाला समजली असेल. या ठिकाणी उभयान्वयी अव्यय जे आहेत, उभयान्वयी अव्यय जे असतात ते तुमच्या लक्षात आले असतील. जर तासिका आवडली असेल तर ती शेअर करा, लाईक अवश्य करा आणि कमेंट सुद्धा करून मला सांगा. पुन्हा आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण भेटणार आहोत, ज्या तासिकेमध्ये तुम्हाला पुन्हा एक नवीन अविकारी शब्द अभ्यासाला मिळणार आहे. तोपर्यंत आनंदित राहा, खुश राहा आणि अभ्यास मात्र चालू ठेवा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.